नमस्कार. आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक योग्य शाळा निवडणं ही प्रत्येक पालकासाठी एक मोठी जबाबदारी असते. तर आज आपण हेच जाणून घेणार आहोत की डॉक्टर के.बी. हेडगेवार शाळा हा एक उत्तम पर्याय का ठरू शकतो. कधी विचार केलाय का मुलांच्या संपूर्ण विकासासाठी शाळेकडून नक्की काय अपेक्षा असायला हव्यात? फक्त चांगले मार्क्स की त्याहूनही अधिक काही? ही शाळा याच प्रश्नाचं एक समर्पक उत्तर आहे. चला तर शाळेच्या या 4 मुख्य स्तंभांवर आपण नजर टाकूया. यातून आपल्याला शाळेच्या एकूण कार्यपद्धतीची एक स्पष्ट कल्पना येईल. सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा, शिक्षण हे प्रत्येक मुलापर्यंत पोचायला हवं आणि त्यात कोणताही अडथळा येता कामा नये. शाळेने हे सुनिश्चित करण्यासाठी खूप महत्त्वाची पावलं उचलली आहेत. हो, हे अगदी खरं आहे. शाळेचा गणवेश, स्पोर्ट्सचा ड्रेस, बूट, मोजे, शाळेची बॅग, पुस्तकं, वह्या आणि अगदी कंपासपेटीसारखं सगळं स्टेशनरी, हे सर्व साहित्य शाळेकडून मुलांना पूर्णपणे मोफत दिलं जातं. म्हणजे आर्थिक परिस्थितीमुळे कोणाचंही शिक्षण थांबू नये, हा यामागचा उद्देश आहे. आता हे बघा, इथे फक्त मोफत सुविधाच नाही तर हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक प्रोत्साहनही दिलं जातं. ज्ञानसाधना परीक्षेत गुणवत्ता मिळवल्यास तब्बल 22,000 रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती मिळते. म्हणजे मुलांच्या मेहनतीचंही एक प्रकारे कौतुकच आहे. आता वळूया दुसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे शिक्षणाचा दर्जा. कारण सुविधा कितीही चांगल्या असल्या तरी शिकवणारे हात आणि शिकवण्याची पद्धत उत्तम असेल तरच त्याचा खरा फायदा होतो. कोणत्याही शाळेचा पाया म्हणजे तिथले शिक्षक, आणि इथे शिकवणारे सर्व शिक्षक उच्च शिक्षित आहेत, पात्र आहेत. त्यांनी टीईटी परीक्षाही उत्तीर्ण केलेली आहे. त्यामुळे मुलांचा बौद्धिक पाया अगदी मजबूत होतो, यात शंका नाही. इथे शिक्षण म्हणजे निव्वळ घोकंपट्टी नाही. हे बालवाडीपासूनच मुलांमध्ये प्रश्न विचारण्याची, नवीन गोष्टी जाणून घेण्याची आवड निर्माण केली जाते. खेळातून आणि वेगवेगळ्या कृतींमधून शिकवलं जातं. त्यामुळे शिक्षण हे ओझं नाही तर एक आनंददायी प्रवास बनतो. आणि 5वीपासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू होते. आणि हो, आजच्या डिजिटल युगात टिकायचं असेल तर आधुनिक तंत्रज्ञान हवंच. म्हणूनच शाळेत एक सुसज्ज कॉम्प्युटर लॅब आहे, शिकवण्यासाठी इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहेत आणि तज्ज्ञांकडून वेळोवेळी मार्गदर्शनही मिळतं. ठीक आहे, अभ्यास झाला, तंत्रज्ञान झालं, पण मुलांच्या व्यक्तिमत्वाचं काय? शाळा फक्त पुस्तकी किडा घडवत नाही तर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवण्यावर भर देते. चला पाहूया कसं ते. प्रत्येक मुलामध्ये काहीतरी खास असतं. कोणाला खेळात आवड असते तर कोणाला कलेत. या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी शाळा खेळ महाकुंभ, कला महाकुंभ यांसारख्या राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी मुलांना प्रोत्साहन देते. हे एक उत्तम व्यासपीठ आहे. पुस्तकं तर महत्त्वाची आहेतच, पण जग पाहून जे शिकायला मिळतं त्याची गोष्टच वेगळी आहे. म्हणूनच शाळा नियमितपणे शैक्षणिक सहली आयोजित करते. यामुळे मुलांना प्रत्यक्ष अनुभव मिळतो आणि त्यांची विचार करण्याची क्षमता वाढते. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या मुद्द्याकडे, मुलांचं आरोग्य. कारण शरीर निरोगी असेल तरच मन अभ्यासात एकाग्र होऊ शकतं. आणि ही शाळा या गोष्टीची पुरेपूर काळजी घेते. फरक बघा, इथे मध्यान्ह भोजनात केवळ पोट भरेल असं जेवण नाही तर उच्च दर्जाचं, गरमागरम आणि पौष्टिक जेवण मिळतं. आणि विशेष म्हणजे मुलांची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहावी म्हणून जेवणासोबत रोज ताजी फळंही दिली जातात. इतकंच नाही तर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मुलांची नियमितपणे आणि पूर्णपणे मोफत आरोग्य तपासणी केली जाते. आणि पिण्यासाठी आरो प्लांटचं शुद्ध आणि थंड पाणी उपलब्ध आहे. म्हणजे आरोग्याशी कोणतीही तडजोड नाही. तर जिथे शिक्षणासाठी सर्व काही मोफत आहे, शिक्षणाचा दर्जा उत्कृष्ट आहे, मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो आणि आरोग्याची इतकी काळजी घेतली जाते, अशी शाळाच तर मुलांच्या उज्ज्वल भविष्याचा भक्कम पाया रचू शकते, नाही का? यावर नक्की विचार करा.